तलाठी भरती प्रक्रियेच्या बाबतीत बऱ्याच दिवसापासून संशयाचं वातावरण होतं. ज्यावेळेस परीक्षा झाली त्याही वेळेस पेपर फुटीची प्रकरणं समोर आली होती. त्यावेळेसही काही जणांवर गुन्हे दाखल झाले. आताही ज्यावेळेस निकाल जाहीर झाला त्यावेळेस मार्कामध्ये विसंगती, एकाच विद्यार्थ्याचे दुसऱ्या परीक्षेत मार्क कमी आणि इतर टॉपर अशी विसंगती दिसून येते. त्यामुळे संशयाचं वातावरण या प्रक्रियेबाबतीत पहिल्या दिवसापासून आहे. तरी विद्यार्थ्यांची आणि आमचीही मागणी अशी आहे की ही प्रक्रिया पूर्णपणे रद्द करावी आणि येत्या 3 महिन्यात ही नव्याने प्रक्रिया घेण्यात यावी. सरकार एका बाजूला म्हणतंय की पारदर्शकपणे प्रक्रिया पार पडली. मला विचारायचं की जर पारदर्शकपणे प्रक्रिया पार पडली असती तरी गुन्हे का दाखल झाले? आणि सरकार दुसऱ्या बाजूलाही विद्यार्थ्यांना म्हणते की तुम्ही पुरावे द्या. हे पुरावे द्यायचं काम, त्याला मास्टरमाइंड शोधायचं काम हे विद्यार्थ्यांचं नाही, ते सरकारचं आहे. सरकार आपली जबाबदारी झटकतंय, त्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय. तर आमची मागणी अशी आहे की सरकारने यातली मास्टरमाइंड शोधून काढले पाहिजेत आणि ही प्रक्रिया पूर्णपणे रद्द करून नव्याने येत्या 3 महिन्यात तलाठी भरती प्रक्रिया राबवली पाहिजे. अशी मागणी आम्ही शिवसेनेच्या वतीने करतोय, विद्यार्थ्यांच्या वतीने करतोय. आणि ही जर प्रक्रिया सरकारनं केली नाही तर आम्ही शिवसेना विद्यार्थ्यांसमवेत रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.